मला ती बंधनं स्वतःहून तोडायची नव्हतीच. कदाचित मी घरात राहिलो असतो, त्यावेळेस मी घरातून बाहेर पडत होतो, तर सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि सगळेजण माझं दर्शन घेत होते. मला असं वाटतं सूरजला काही इतका तो गेम कळतही नाहीये आणि ते ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. मी निकीला पण बोललो, "अगं निकी, तू जे शब्द वापरतेस त्या पद्धतीने ते शब्द वापरू नकोस." कारण की तिने मला सांगितलं, "हे तुम्ही मला सांगायचं नाही, बिग बॉस सांगतील." असं पहिल्यांदा ती मला बोलली. नमस्कार, मी अंकिता शिंदे आणि इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. बरं, बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाची सर्वत्र चर्चा आणि नुकतंच एलिमिनेशन झालं. एक स्पर्धक घराबाहेर आलेत आणि तेच आपल्या सगळ्यांचेच आवडीचे आहेत, म्हणजेच पुरुषोत्तमदादा पाटील, आणि ते आता माझ्यासोबत आहेत. खूप गप्पा मारायच्या आहेत, पण पहिला प्रश्न, कसे आहात? खूप छान. रामकृष्ण हरी, जय शिवराय. खूप छान आहे मी. अगदीच, आम्ही तुमचा प्रवास पाहिला संपूर्ण आठवड्याचा, पण तुमचा अनुभव कसा होता त्या घरातला? कारण या क्षेत्राशी तुम्ही निगडीत नाही आहात, पण तरीसुद्धा कलाकारांमध्ये जाऊन त्यांच्याशी त्या घरासोबत राहणं, हा अनुभव कसा होता? अनुभव खूप छान होता. खरं तर बिग बॉस मराठीच्या घरात जाण्याचा निर्णयच मी त्याच्यासाठी केला होता. कारण की मला तिथे जाऊन माझ्या क्षेत्राशी निगडीत नसलेल्या लोकांना समजावून घ्यायचं आहे. त्यांचे विचार मला समजून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळं वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकं आणि त्यांचे अनुभव ह्या 7 दिवसांमध्ये मला खूप समजले. कारण की आम्ही 24 तास सोबत होतो. 24 तास सोबत होतो. खूप छान अनुभव आहे. अगदीच, तुम्ही वारकरी या क्षेत्रातले आहात, वारकरी संप्रदायाला तुम्ही प्रेझेंट करता, पण कुठेतरी या क्षेत्रामुळे किंवा या पदवीमुळे तुम्हाला ऑब्व्हियसली खूप रिस्पेक्ट मिळाली किंवा तुमचा वावरही तसाच होता, पण कुठेतरी हेच प्रोफेशनमुळे थोडंसं स्वतःवर रेस्ट्रिक्शन झालं असं वाटतं गेम खेळताना? गेम खेळताना थोडीशी बंधनं होतीच माझ्यावर आणि मला ती बंधनं स्वतःहून तोडायची नव्हतीच. कदाचित मी घरात राहिलो असतो, टास्क तसे आले असते, घरातल्या सगळ्या सदस्यांचं वागणूक मला जर कदाचित तशी भेटली असती, तर कुठंतरी ते बंधन तुटलं असतं असं मला वाटतंय. पण शक्यतो मी ते बंधन तुटून दिलं नसतं. कारण की तुम्ही पाहिलं असेल, ज्यावेळेस मी घरातून बाहेर पडत होतो, तर सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि सगळेजण माझं दर्शन घेत होते. तर मला असं वाटतं, हाच माझा 7 दिवसातला वावर हा खूप महत्त्वाचा होता, की घरातले माझे प्रतिस्पर्धी असणारे लोकं, ज्यांना माझं दर्शन घ्यावं वाटतंय आणि वारकरी संप्रदायाचे विचार स्वीकारावेसे वाटत आहेत, ही माझ्यासाठी खूप जमेची बाजू आहे. अगदीच, पण बऱ्याच जण असं होतं, जेव्हा आपण ती गोष्ट जगतो तेव्हा आपल्याला ती तितकीशी कळत नाही, पण जेव्हा त्यातनं बाहेर येतो तेव्हा वाटतं की अरे, असं काहीतरी केलं असतं तर बरं झालं असतं. सो तुम्हाला असं काय वाटतं का, की ही गोष्ट राहून गेली, कदाचित जर ते केलं असतं तर आत्ता तुम्ही असलं असतं घरात? हो, मला असं वाटतंय. आता बऱ्याच गोष्टी डोक्यामध्ये येत आहेत, की आपण असं इथं केलं असतं तर बरं झालं असतं. मला असं वाटतं, की वर्षाताई आणि निकी यांचे ज्यावेळेस वाद व्हायचे, तर मला असं वाटत होतं, की मी वर्षाताईंबरोबर पर्सनली बोलायला पाहिजे होतं किंवा निकीशी बोलायला पाहिजे होतं. तर त्यांनी कदाचित माझं ऐकलं असतं. किंवा सूरज आणि घनश्याम ही दोघं त्या मातीतली माणसं आहेत. मला असं वाटतं सूरजला काही इतका तो गेम कळतही नाहीये आणि ते ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. खूप भोळा आहे तो. मला असं वाटतं, की जर सूरजबरोबर मी अजून मी बोलत होतो त्याच्याशी, तोही माझ्याशी मन मोकळं करत होता. पण मला असं वाटतं, की मी त्याच्याशी जर अजून बोललो असतो किंवा घनश्यामबरोबर बोललो असतो, तर कदाचित जे ग्रुप दिसत होते, तर मला असं वाटतं, की एक ती जमेची बाजू माझ्यासाठी ठरली असती. ते माझ्याकडून राहून गेलं. शेवटी तुम्ही तिघे होता, की तिघांपैकी कोण जाणार? आणि आम्ही बघत होतो, योगिताचं कुठेतरी ती टेलिव्हिजनचा चेहरा असल्यामुळे किंवा मालिका केल्यामुळे आम्हाला माहीत होतं की कदाचित ती असेल. पण डी.पी. दादा आणि तुमच्यामध्ये तुम्हाला पर्सनली कोण वाटत होतं, की कदाचित तुम्ही नाही तर मग कोण वाटत होतं जाईल घराबाहेर? नाही, मला असं वाटतं डी.पी. दादा आणि मी जेव्हा राहिलो ना, त्यावेळेस मला असं वाटलं, की आता मीच ह्या घराचा निरोप घेईल. कारण की डी.पी. दादाचा त्या घरामध्ये असणं आणि त्या घरातला वावर, त्या घरातलं घर पण सांभाळून ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. घराबाहेर पडल्यानंतर पहिली गोष्ट तुम्ही काय केलीत? घराबाहेर पडल्यानंतर मी सगळ्यात पहिली माझ्या घरी फोन लावला. आणि त्यांच्याशी काय संवाद झाले ते प्रेक्षकांना सांगायला आवडेल. ॲक्च्युली त्यांना जेव्हा हे समजलं, की मी बाहेर पडलोय, तर त्यांना वाईटच वाटलं. तर ठीक आहे, शेवटी ह्या 3 महिन्याच्या प्रवासानंतर त्यांच्यासोबतच मला आयुष्य काढायचं आहे. तर त्यांची थोडीशी अजून होती इच्छा, की मी राहावं घरामध्ये. तर ते नाही मी पूर्ण करू शकलो. पण ठीक आहे, प्रवास अजून आहे बरोबर. पण जर पुढे वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून जाण्याची संधी मिळाली तर जायला आवडेल का? हो, नक्कीच आवडेल. मला त्या घरात मी 3 महिने राहण्याच्या तयारीने गेलेलो आहे. तर वाईल्ड कार्ड एंट्री जर मला दिली कलर्स मराठी, बिग बॉस मराठी, बिग बॉस यांनी, तर मी नक्कीच त्या घरामध्ये परत जाईल. आणि आत्ता मला जे वाटतंय, की जे मला करायला पाहिजे होतं, तोपर्यंत घरातलं वातावरण खूप बदललेलं असेल. पण त्या बदललेल्या वातावरणात मला जे करायचं ते मी करेल तिथे. बिग बॉसचा पहिला आठवडा जितका गाजला ना, तितकाच तो ऑब्व्हियसली त्या गोष्टीमुळेच गाजला, की निकी आणि वर्षाताई. पण आम्ही बाहेर बघत होतो, की निकी खूप एग्रेसिव्ह आहे आणि वर्षाताई तितकंसं तिला रिप्लाय देत नव्हत्या. त्या देऊ शकल्या असत्या त्यांच्या भाषेमध्ये, पण त्यांनी कुठेतरी ते मॅच्युरिटी दाखवली असं आम्हाला दिसलं. पण यावर तुमचं पर्सनली त्या घरात मत काय होतं?
नाही, माझं तर शेवटी एक अशी घटना घडली, की ज्या घटनेमध्ये मी निकीला पण बोललो, "अगं निकी, तू जे शब्द वापरतेस, त्या पद्धतीने ते शब्द वापरू नकोस." कारण की तिने मला सांगितलं, "हे तुम्ही मला सांगायचं नाही, बिग बॉस सांगतील." असं पहिल्यांदा ती मला बोलली. नंतर ते खूपच वाढलं. ते वाढल्यानंतर मग मी तिला म्हटलं, "निकी, हे शब्द तू वापरू नकोस. तू शांत बस." निकी शांत बसली. मग ती काहीच बोलली नाही. तिने तसंही मला कधी प्रत्युत्तर केलं नाही. म्हणजे मला तिचा एक एक चांगला गुण वाटला, की तिला ते समजलं, की हे वारकरी संप्रदायाशी निगडीत आहेत. म्हणजे ती खूप डोक्यात तिच्या खूप गोष्टी चाललेल्या असतात. कोणाशी कसं वागायचं, कोणाशी कसं वागायचं, हे फर्स्ट डेपासून पहिल्या क्षणापासून तिला माहिती आहे. त्याच्यामुळं तिने कधीच माझा अवमान केला नाही. कधीच मला ती अपशब्द बोलली नाही. पण इतर सदस्यांबरोबर बोलताना ती इतकी ॲग्रेसिव्ह असते आणि त्यातल्या त्यात वर्षाताईंबरोबर तर संपूर्ण महाराष्ट्र बघतोच आहे. आणि मी वर्षाताईंना नाही म्हटलं, ताई ती शांत बसली, तर ताईंनी बोलायला सुरुवात केली. मी म्हटलं, "अहो ताई, तुम्ही शांत बसा." ताई पण तिथं शांत बसल्या. तर मला असं वाटतं, की ताई ज्या पद्धतीने गोष्टी लेकी पण लावून धरते आणि ताई पण लावून धरतायत. त्यांनी त्या गोष्टी नाही लावून धरल्या पाहिजेत. कारण की इथून पुढचा काळ मोठा आहे. म्हणजे 7च दिवस झालेत. 7 दिवसात जर तुम्ही ह्या पद्धतीने वागत असाल, तर अजून बाकीचे जे राहिलेले दिवस आहेत 80-85 दिवस, तर ते तुम्ही कसे राहणार? ते दोघींनी समजून घेतलं पण पाहिजे. कुठेतरी ना अरबाज आणि निकी या दोघांनी रिॲलिटी शोज केलेले आहेत. त्यामुळे त्यांना अनुभव आहे आहे आणि म्हणूनच ते दोघे इतरांसाठी टफ कॉम्पिटिशन आहे असं वाटतं. हां, त्याचमुळे एक वाटतं, की अगोदर त्यांनी काही शो केलेले आहेत. त्यामुळे त्यांचा अभ्यास झालेला आहे, स्टडी झालेला आहे. स्टडी करून ते आतमध्ये आहेत. त्याच्यामुळं बाकीचे पण हुशार आहेत सगळे. त्यांनी आता ते करून आले, तर त्यांनी आता आता त्यांच्या डोक्यात मग तुम्ही गेम प्लॅन करा आता. मला असं वाटतं, की ते 2 डोकी आहेत. तुम्ही बाकीचे आता जवळ-जवळ 13 डोके आहेत ना, तर मग आता तुम्ही एकमेकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन तो विचार करा. त्यांना आपण टफ कसे जाऊ, असं असं मला वाटतं. थँक्यू सो मच आणि तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद, रामकृष्ण हरी. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.